ठाणे ते नाशिक दरम्यान वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना दररोज करावा लागतोय. मात्र त्यासाठी पाहिलं तर साकेत जो पूल आहे नव्याने आता येणाऱ्या आठवड्यात जो येतो त्याचा खुला करणार आहे. आपण सध्या साकेत पुलावरती आहोत. या साकेत पुलावरती 4 पदरी लेन करण्यात आलेली आहे आणि याच बाजूचा जो पूल आहे तो देखील जुना झालेला आहे. त्याचं देखील काम युद्धपातळीवरती लवकरच केलं जाणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाहनधारकांना ठाणे नाशिक असेल या नाशिक ते ठाणेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात सकाळ दुपार संध्याकाळ पीक आवर्सला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र आता सध्या MSRTCच्या वतीने पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेले जो साकेत पूल आहे तो देखील लवकरात लवकर खुला केला जाणार आहे. 200 मीटरचा हा जो साकेतचा पूल आहे तो येणाऱ्या आठवड्यात पूर्णतः खुला केला जाणार आहे. मात्र पाहिलं तर ठाणे ते वडपे असं 23 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यामध्ये देखील येणारे 3 जे पूल आहेत ते देखील येणाऱ्या काळात म्हणजेच मार्चपर्यंत लवकरात लवकर खुले केले जाणार. पाहायला गेलं तर ठाणे नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये देखील उन्नती महामार्ग येणार आहे. त्याचं देखील युद्धपातळीवरती काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना नाशिककरांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. मात्र पाहायला गेलं तर जिल्हा नियोजन बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आदेश दिले आहेत ते म्हणजे कारवाईचे. येणाऱ्या काळात जर हे पूल लवकरात लवकर खुले केले जाणार तर निलंबनाची कारवाई देखील केली जायचे आदेश हे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी असेल वाहतूक विभाग असेल MSRTC असेल सर्वच आता यंत्रणा कामाला लागली आहेत. आणि ही सर्व यंत्रणा पाहायला गेलं तर या पुलावरती एकूण पाहायला गेलं तर जे हेवी लोडेड ट्रक आहेत ते 34 ट्रक आहेत आणि हेवी लोडेड ट्रकच्या माध्यमातून या पुलाची क्षमता आणि या पुलाची क्वालिटी हे पूर्ण बघूनच नंतर हा खुला केला जाणार आहे. त्यामुळे सर्व हेवी लोडेड ट्रक जे या ठिकाणी तपासले जातात त्यांची मोजमापणी केली जाते आणि पाहिलं तर त्या ठिकाणी 4 पदरी आहेत त्या 4 पदरीची पूर्णतः मॅपिंग केली जाते आणि याच ठिकाणी अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. MSRTCचे प्रत्येक टीम कामाला लागलेली आहे. सर कशा प्रकारची पुलाची क्षमता तपासली जात आहे? प्रत्येक टीम तुमची काम करत आहे. 24 तास हेवी लोडेड गाड्या ज्या या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. बरोबर आहे. ॲक्च्युली कालपासूनच याला टेस्टसाठी प्रगती सुरू झालेली आहे. आधी आपण रिकामा जो ब्रिज असतो एम्प्टी ब्रिज याचं सूर्यप्रकाशाने जे एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन होतं तर ते आपण खालून आपण ब्रिजच्या खाली मशीनने त्याचं रिडिंग घेतो आणि ते आधी नोट करून घेतो. त्यानंतर जसे डिझायनरने आपल्याला पॉईंट दिलेले आहे 31 ठिकाणी त्या 31 ठिकाणी आम्ही स्टेप बाय स्टेप ट्रकचं 35-35 टनाचे 31 ट्रक उभे करणार आहे आणि ते लोड परत पूर्ण लोडिंग झाल्यानंतर खालून पुन्हा चेक करणार आणि मग ते आपलं डिफ्लेक्शन किती झालं ते परमिसिबल आहे का हे सगळं चेक करून तपासणी पूर्ण झाली की त्यानंतर मग पुन्हा ग्रॅज्युअली ते रिमूव्ह करायचे तेव्हाही रिडिंग घेत जायचे आणि मग अशा प्रकारे टेस्ट लोड आपला पूर्ण झाला की 24 तासाने आम्ही रहदारीसाठी हा रस्ता खुला करू. साकेत नंतर पुढचा जो आहे तो देखील कशेलीचा आहे त्याच्यामध्ये वडपेचा आहे त्याच्यामध्ये देखील 2 ब्रिज येतात त्यांचं कधीपर्यंत काम पूर्ण होईल? आता साकेतच्या पुढे कशेडी म्हणून खाडीवरचा जो पूल आहे त्या पुलाचाही आपला जो साधारण 900 मीटर लांबीचा पूल आहे त्यातीलही गर्डर आपले पूर्ण टाकून झालेले आहे. स्लॅब पूर्ण कास्ट झालेले आहे. तिथे आता हे जे पॅरापेट वॉल म्हणतो आपण याला क्रॅश बॅरियर म्हणतो आम्ही ते क्रॅश बॅरियरचं काम चालू आहे आणि एक्सपान्शन जॉईंटचं काम चालू आहे. त्यानंतर तिथे असंच वेअरिंग कोटचं काम होईल BM प्लस मास्टिक ते पूर्ण झाल्यानंतर तो ब्रिजही साधारण मार्च अखेरपर्यंत आम्ही सोडू शकू रहदारीसाठी. वाहतूक विभागाचे अधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रीकांत सोंडे सर काय सांगाल एकंदरीत पाहिलं तर वाहतूक कोंडी जी होत होती ती आता मुळात नष्ट होणार आहे. पाहिलं तर कोंडी मुक्त होणार आहे. ब्रिजचं काम झालेलं आहे. अल्टिमेट कधीपर्यंत? एक आनंदाची गोष्ट आहे की कुठलाही उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर आजूबाजूच्या चौकामधली वाहतूक पूर्णपणे नॉर्मल होत असते. हा एकदम क्रुशियल ब्रिज आहे ठाणे शहरासाठी कारण हा ठाणे शहराला अतिशय लागून असल्यामुळे इथे काहीही बंद पडलं इथे कधीही वाहतूक कोंडी झाली तर त्याचा थेट परिणाम ठाणे शहरामध्ये येतो. उदाहरणं सांगायचं म्हटलं तर ह्याचा बॅकलॉग जर का साकेतच्या ब्रिजपासून मागे गेला तर घोडबंदर टू मुंबई जाणारी वाहने पूर्णपणे बंद होऊन जाते आणि त्याचा परिणाम खाली असलेल्या कापूरवाडी सर्कल आणि अंतर्गत रस्त्यावरती होतो. आम्हाला खूप आनंद आहे की हा मोठा ब्रिज होतो आहे कॉन्क्रीटचा आहे. बाजूचा ब्रिज जर का आपण पाहिला हा जुना असून त्याच्यावरची वाहतूक फार मंद गतीने चालते. जड अवजड वाहनांची वाहतूक JNPT आणि गुजरातच्या दिशेने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ती सर्व वाहतूक या नवीन ब्रिजवरून जाईल आणि त्याचा पूर्ण परिणाम
सकारात्मक परिणाम आपल्याला पाठीमागे कापूरवाडी सर्कल आणि साकेत ब्रिजवरती दिसून येईल. तर उन्नती महामार्गाचं देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र पाहिलं तर येणाऱ्या काळात साकेचंद जो दुसरा कशिलीचा पूल आहे त्याचं काय अल्टिमेट दिलं आहे का, त्याच्यापुढे वडफेचा जो आहे त्या संदर्भात काय माहिती? सध्या ते काम प्रगतीपथावर आहे, पण ठाणे शहराच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा क्रुशियल ब्रिज हा साकेतचा ब्रिज असल्यामुळे तुर्तास तरी पुढच्या काही दिवसामध्ये हा ब्रिज सुरू झाल्यानंतर हा इकडचा ट्रॅफिक कोंडी मुक्त होऊन जाईल. आणि सध्या जो समृद्धी महामार्गा दिशेला जाणारे ठाणे मुंबई परिसरातली जी वाहनं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या समृद्धीच्या दिशेने जातात, त्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. काय आव्हान कराल वाहनधारकांना येणाऱ्या मोठ्या काळात हे सर्व ब्रिज ओपनिंग होणार? वाहतूक जेव्हा मंद गतीने चालू असते तेव्हा मायनर कोल्युजनच फक्त होतं, जास्त मोठे ॲक्सिडेंट होत नाही. परंतु जेव्हा मोठा रस्ता चालू होतो, वेग जेव्हा वाढत असतो, स्पीड नेहमी तुम्हाला घातक ठरत असतो. आमचं आव्हान असंच राहील, रस्ता जरी मोठा आणि चांगला झाला असला तरी वाहतुकीचे नियम पाळा, तुमचा जो स्पीड लिमिट आहे तो कंट्रोलमध्ये ठेवा आणि तुमची टायर आणि गाडीची कंडिशन ही चांगली आहे का नाही याची पहिली खात्री करा. नक्कीच पाहिलं तर वाहतूक विभाग असेल, MSRDC असेल, हे सर्वच अधिकारी आता ह्या पुलाची पाहणी करत आहेत आणि ह्या टेस्टिंग देखील सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकर साकेतचा जो पूल आहे, खाडी पूल आहे, तो वाहनधारकांना येणाऱ्या काळात खुला होणार. त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका जो ठाणेकरांना नाशिककरांना बसत होता तो येणाऱ्या काळात तो बसणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आता युद्ध पातळीवरती कशा प्रकारची अनेक ब्रिजेस पूर्ण होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.